ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सध्या आपल्या सोबत आहेत भाजपाचे होते, आता प्रवेश करणार आहेत। नेमकी काय चर्चा आहे? नानासाहेब कदम आपल्या सोबत आहेत, सत्यजित शिवाजीराव कदम। एकूणच अत्यंत म्हाडकांचे निकटवर्तीय आता पक्षप्रवेश करणार आहेत शिवसेनेत, असं उभाटा गटाच्या। तर बोलूया त्यांच्याशी, नेमकं त्यांना काय म्हणायचं। सर नमस्कार। नमस्ते नमस्ते। सर नेमकं काय? मी गेले 10 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे। गेले 2.5 वर्ष महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे 2022 ला पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने मला निवडणूक लढवण्याची संधी दिली जी। त्यावेळी जवळजवळ 80,000 लोकांनी आमच्या बाजूने मतदान केलेलं होतं। बर। आता ह्या येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी या युतीच्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीकडे ही निवडणूक लढवण्याची संधी मागितलेली होती, पण ही जागा शिवसेनेच्या वाटणीला गेल्या। त्या ठिकाणी आदरणीय 2 वेळा कोल्हापूरची शहराचे नेतृत्व केलेले राजेशजी क्षीरसागर यांना ही निवडणूक लढवण्याची शिवसेना संधी देण्याचं ठरवलं। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करतो। 2022च्या निवडणुकीमध्ये लोकांचा कौल जो माझ्या बाजूने होता, त्यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी महायुतीमध्ये वाद नसावा यासाठी मला नियोजन मंडळाचे अध्यक्ष करण्याचं त्यांनी सांगितलं। त्यानुसार आज मी शिवसेना या आमच्या घटक पक्षामध्ये प्रवेश करत आहे। त्यामध्ये नवीन काही नाही, 3 पक्ष आमचे एकत्र आहेत। या पक्षातून त्या पक्षातून महाराष्ट्रामध्ये असे बरेच घटक घडलेले आहेत की शिवसेनेत म्हणजे आपण नेमका कुठल्या शिवसेनेत प्रवेश करताय? शिंदे साहेबांच्या उभाटा गटाची ही अफवा आहे। आज दौरा आहे आणि तुम्ही शिवसेनेत प्रवेश करणार आहे, तर शिवसेना एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेत एक आमचा घटक आहे, त्यामुळे आम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षात जात नाही। समविचारी पक्ष आहे। उभाटाचे विचार हे हिंदुत्वाचे नाहीत, त्यामुळे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेनेतून फरकत घेऊन शिवसेना नवीन जुने शिवसेना त्यांच्याकडे आली एकनाथजी शिंदे साहेबांच्या। त्या शिवसेनेमध्ये हॅलो बोला की उभाटा गटामध्ये नाही तर उभाटा गट आणि शिवसेना यामध्ये खूप मोठा अंतर आहे आणि एकनाथ शिंदेच्या सोडून उभाटा बाजू गेलेला आहे। त्यामुळे हिंदुत्वाचं एक समविचारी पक्ष असं नानासाहेब काय झालं की तुम्ही साथ सोडलीत बीजेपीची? कारण प्रचंड एकनिष्ठता नानासाहेबांची जोडली होती भाजपाची, असं काय घडलं? नाही घडलेलं काहीच नाही। मगाशी मी म्हटलं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मध्ये जरी काही अंतरच नाही, ते दोन्ही समविचारी पक्ष आहेत। त्यामध्ये काम करत असताना शहरामध्ये जर मला काम करायचं असेल तर एखादं मोठं पद असल्याशिवाय काम करू शकत नाही। त्यामुळे हा विचार करून सर्वांच्या संमतीनं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि यांनी आणि शिंदे साहेबांनी विचार करूनही मला ताकद दिलेली आहे। त्यामुळे मी पक्ष सोडून कुठल्या उभाटा असेल, काँग्रेस असेल किंवा शरद पवार साहेबांचा गट असेल यामध्ये मी गेलेलो नाही। ज्या विचारानं गेले 10 वर्ष मी काम करत आहे त्या विचाराच्या पक्षामध्येच मी आहे। माझा पक्ष मी काही सोडले असं मला जाणवत नाही। कधी काळी मुन्ना म्हाडकांसोबत म्हणजे धनंजय म्हाडकांसोबत आपण कंटिन्युअसली असत होतात, पण अलीकडं धनंजय म्हाडकांनी आपले पुत्र कृष्णराज म्हाडिक यांनाच प्रोड्यूस करायचं काम सुरू केलंय। हा राग तुमच्या मनात असू शकतो का? नाही, कसं असतं माहिती काय, कारण पुत्रप्रेम हे अचानक आल्यानंतर वर्षानुवर्ष कार्यकर्त्यांनी सतरंजाच उचलायच्या का? कार्यकर्त्यांचा असं काय नाही, मी कोणत्याही नेत्यावरती अवलंबून नाही। जनता ही माझा नेता आहे आणि जनतेमध्ये ज्यावेळी हा मतदारसंघाचा सर्वे झाला त्या सर्वे मध्ये माझं 1 नंबरला नाव आलं। त्यामुळे मला हा जनतेचा नेतृत्व करणारा माणूस आहे, मी कुठल्याच नेत्याचं नेतृत्व करणारा माणूस नाही। आपण जर भारतीय जनता पार्टी हा पक्ष निवडला कारण हा
पक्ष मला आवडला त्याचं कारण म्हणजे आपल्या धर्माचं रक्षण करणारा हा पक्ष आहे. त्यामुळे मी या पक्षात त्या विचाराचा समविचारी पक्ष म्हणजे शिवसेना, एकनाथजी शिंदे साहेबांची शिवसेना, यामध्ये मी आहे. अच्छा, एकूण आता पुढची तुमची रणनीती कशी असणार आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती? आता मी महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचा प्रचार शुभारंभ करून मी आता बाहेर पडलो. दिवसभर आमच्या रॅली, सभा, छोट्या मीटिंग, कार्यक्रम हे आता करून महायुतीचा उमेदवार या ठिकाणी कसा जास्त मतांना निवडून येईल यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. तुम्हाला काही शब्द दिले आहेत का या ठिकाणी एकनाथजी शिंदेच्या? आज आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कोल्हापूरमध्ये 10 उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभाचा आई अंबाबाईचं दर्शन घेऊन कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी आज मला त्यांनी जे काही सांगितलं होतं की बाबा तुला काम करण्यासाठी जी काही ताकद लागेल पक्षातून ती मिळेल, तर नियोजन मंडळाचे राज्य नियोजन मंडळाचं अध्यक्षपद मला त्यांनी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याची आज घोषणा होईल. अच्छा, अभिनंदन तुमचं. येणाऱ्या वाटचाळीस तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. कोल्हापूरचा बदल काय अपेक्षित आहे? राजेश क्षीरसागरांना आपण मदत करताय, एकनाथजी शिंदेचा पण पक्ष पुढे नेताय. ज्या त्रुटी आहेत असं काही वाटतंय का तुम्हाला? राहिलेत काही गोष्टी आणि मी या करून घेण्यास कटिबद्ध आहे असं आपल्याला वाटतंय का? गेले 15 वर्ष मी ज्या पद्धतीनं कोल्हापूर शहरामध्ये काम करतोय, महानगरपालिकेचा एक नगरसेवक म्हणून, पण कोल्हापूरची डेव्हलपमेंट करायची आहे बरीच. त्यामध्ये जी काही ताकद लागेल ती माहितीच्या माध्यमातून मला तिन्ही नेत्यांनी द्यायचं ठरवलेलं आहे आणि एक विजन घेऊन कोल्हापूरचा विकास करण्याचा दृष्टिकोन घेऊन मी हे जे काय निर्णय घेतलेला आहे माहिती विभागानं, त्यामध्ये मी 100% कोल्हापूरचा विकास करायला कुठेही कमी पडणार नाही. एकूणच ज्या पद्धतीनं आपण वाटचाल करत आहात, येणाऱ्या काळात शिंदे गट असेल किंवा राजेश क्षीरसागरांना तुमची खऱ्या अर्थानं मदत होणार आहे, कारण भाजपचा सच्चा कार्यकर्ता भाजपाच्या हातातनं निसटतोय. तुमच्या सोबत किती पदाधिकारी आलेले आहेत? नाही, तसं काही विषय नाही. गट फोडण्याचा किंवा पक्षातली माणसं घेऊन बाहेर जाण्याचा, मी मगाशी सांगितलं भारतीय जनता पार्टी शिवसेना हे समविचारी पक्ष आहे. अगदी 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 तरी पक्षच असतो ना शेवटी. कुठलंही असेल युती झाली पण पक्षाचेच आहात ना. आता तुम्ही भाजपाचे नाही तर अधिकृत शिवसेना, एकनाथजींची शिवसेना, खरी शिवसेनेचे तुम्ही आता पदाधिकारी आहात. त्यामुळे ते अंतर जरी नाही म्हटलं तरी अंतर हे अंतरच असतं. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यावरती बरेचसे घडामोडी घडण्याची शक्यता आहे. जस्ट लाईक म्हणजे काय नाही, आता ही निवडणूक होऊन दे. काय जसं ह्या निवडणुकीमध्ये मला तिकीट मिळालं नाही, मला काय चांगलं काम करतो म्हणून काम करण्याची जी संधी दिली, त्या पद्धतीनं महायुतीच्या त्यावेळेच्या ज्या काही घडामोडी ज्या त्या वेळची घटना आहेत. पण मी मगाशी म्हणलं समविचारी पक्ष असल्यामुळे आम्ही कुठं पक्ष सोडून गेलो हे मनामध्ये खंत वाटत नाही, कारण तिन्ही पक्ष आम्ही ज्या ठिकाणी रोज काम करणार त्या ठिकाणी तिन्ही पक्ष पदाधिकारी आम्ही एकत्रच काम करणार आहे. त्यामुळे त्यामध्ये पक्षफुटीचं आम्हाला काही पक्ष फुटला असं काही आम्हाला वाटत नाही. अगदी अगदी योग्य म्हणाला तुम्ही. आता बंटी पाटलांचं स्टेटमेंट आहे, सतीश बंटी पाटलांचं, की 23 तारखेनंतर जनता महायुतीला गायब करणार असं त्यांचं थेट म्हणणं आहे. यावरती आपणास काय बोलायचंय? त्यांचं चिन्हच उत्तर मतदारसंघातून गायब झालंय. त्याच्या आधी त्यांनी उत्तर द्यावं. एवढं मोठं नेतृत्व ते राज्याचे करायला चाललेले आहेत. कोल्हापूर शहरात ज्या ठिकाणी ते राहतात त्या मतदारसंघातलं त्यांचं काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं चिन्ह गायब झालंय. ज्याबद्दल त्यांनी बोलावं. मोठ्या मोठ्या वल्गना करून खोटं बोलून लोकसभेला ज्या पद्धतीने जनतेची फसवणूक झाली त्या पद्धतीने जनता आता या विधानसभेमध्ये फसणार नाही. अगदी ज्या उबाटा गटाचे संजय राऊत हे कोल्हापूर उत्तरच्या जागेसाठी बैठकीत भांडले होते आणि रवी इंगवलेंना तिकीट द्यावं ह्यासाठी खूप भांडण झालं होतं संजय राऊतांनी, आणि तरी देखील बंटी पाटलांनी ती जागा आपल्याकडे घेतली होती आणि दुर्दैवानं त्या जागेवर गोंधळ झाला. त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचंय? हा प्रश्न त्यांचा आहे,
पण एक महायुतीमध्ये ज्या पद्धतीनं निवडणूक डिक्लेअर झाली, तिकिटाची मागणी झाली, तिकीट डिक्लेअर झालं, त्यानंतर एकजुटीनं आम्ही तसं काम करत आहे. तसं महाविकास आघाडीमध्ये काहीही नाही, ताळमेळ नाही, कोण कोणाचा आहे हे समजेणं झालंय. पक्षाचं चिन्ह असलेलं बॅलेट पेपरचं चिन्ह गायब झालं. प्रेशर कुकरला मदत करावी अशी त्यांची एक परिस्थिती आलेली आहे. त्यामध्ये नेत्यांचं पण ताळमेळ नाही आणि कार्यकर्त्यांचं पण ताळमेळ नाही. त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रेशर टॅक्टिक्स यूज करून प्रेशर कुकरला प्रेशर देण्यात येणार आहे थोडक्यात बंटी पाटलांकडनं. नाही, ते आता 20 तारखेला निवडणुकीमध्ये 23 तारखेचा निकाल आहे. त्यामुळे त्या कोल्हापूर जिल्ह्यामधनं माहितीचे 10चे 10 उमेदवार निवडून येतील आणि त्यांचा जो प्रेशर कुकरला प्रेशर द्यायचा किंवा दबावाचा हुकुमशाहीचा जो काही हे साम्राज्य स्थापन करण्याचं त्यांचं स्वप्न होतं ते धुळीच मिळवलं जाईल. ओके, धन्यवाद. आपण तिचा जागर न्यूज सोबत राहिलात. दर्शक हो, आपल्याला माहिती आहे राजकारणाच्या पटलावरती ज्या पद्धतीनं समीकरणं घडतायत विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अचानकपणे एखाद्या पक्षातून एखाद्या पक्षात जातो, त्याच्या मागं काहीतरी दुःख असतं, सलत असतं. बऱ्याचदा असं म्हणतात की ऐन निवडणुकाच्या तोंडावरती बेडूकुड्या मारून काहीतरी पदरात पाडून घ्यायचं असतं. पण कार्यकर्ता, नेता ज्यावेळी एखादा माणूस होऊ पाहतो त्यावेळी त्याच्या महत्वाकांक्षा असतात आणि त्या महत्वाकांक्षाला, त्या कष्टाला जर कुठंतर एखादा पक्ष रोखू पाहत असेल तर स्वतःचा विचार कोणताही पक्ष करतो, कोणताही नेता करतो आणि तेच नाना कदमांनी केले. नाना कदमांना उज्ज्वल भविष्य कोल्हापूरकरांसाठी मिळवण्यासाठी कुठल्या तरी मोठ्या पदावर जावंच लागणार आहे आणि म्हणूनच भाजपाची साथ सोडली असं थेट या ठिकाणी नानासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. धन्यवाद नानासाहेब. धन्यवाद. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.